जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर तुम्ही वर बघितलं असन हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क. तर आपण 2-2, 3-3, 4-4 वर्षापासून स्टडी करतो मित्रांनो, आणि काय काय चुका करतोय थोडंसं आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. प्लीज तुम्ही व्हिडिओला लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता मी थोडंसं आपल्याकडे स्मार्ट बोर्ड नाही, त्याच्यामुळे थोडंसं पेपरच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर चला, हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क. हार्डवर्कमध्ये आपण काय करतो मित्रांनो, ओन्ली रीडिंग करत बसतो आपण, त्याच्याशिवाय काही करत नाही. जे नवीन विद्यार्थी असतात ते फक्त रीडिंग करतात, त्यांना समजत नाही आहे की त्यांनी नेमकं काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं. तर त्याच्यासाठी तुम्ही ओन्ली रीडिंग करून फायदा नाही. एक्झाम ओरिएंटेड रीडिंग करायची आहे. ते आपल्याला कसं समजेल ते आपण पाहूया. तर आपण काय करतो, PYQ न बघता रीडिंग करतो. मागचे आयोगाने विचारलेले जे काही क्वेश्चन आहे, आयोगाला काय काय पाहिजे त्याला आपल्याला PYQमधून कळतं. त्यासाठी तुम्ही PYQ ॲनालिसिस करा. तर तुम्हाला स्मार्ट वर्कमध्ये PYQ ॲनालिसिस करायची आहे, जे की आपण ते करत नाही, आणि इथं एक्झाम ओरिएंटेड रीडिंग करायची आहे. नेक्स्ट, हार्डवर्कमध्ये काय येईल मित्रांनो, थर्ड पॉईंट, विदाऊट टार्गेट. आपलं टार्गेट नसतं. आपण कधी MPSC करतो, स्पर्धा परीक्षा करतो, मध्येच BMC आलीत BMC स्टडी करतो. आपलं टार्गेट फिक्स नसतं, त्याच्यामुळं रिझल्ट येऊ शकत नाही मित्रांनो लवकर. त्यासाठी तुम्ही MPSC करा किंवा स्पर्धा परीक्षा करा, क्लर्क करा, जे करायचं ते करा, पण टार्गेट ठेवा. टार्गेट ठेवून स्टडी करा. स्मार्ट वर्कमध्ये हे येणार आहे, टार्गेट ठेवून स्टडी करा. हार्ड ओनली विदाऊट टार्गेट. आपण थोडे दिवस हे MPSC, राज्यसेवा असं करतो, त्याच्यासाठी टार्गेट ठेवा. नेक्स्ट पॉईंट, फक्त स्टडी करून काहीच फायदा नाही. त्याच्यासोबत जे आपण फक्त स्टडी करतो मित्रांनो, स्टडी, हे बुक येऊ द्या, ते बुक येऊ द्या, स्टडी करत असतो, त्यासाठी काहीच फायदा नाही. पेपर सॉल्विंग टेक्निक. आपल्याला एक्झाम आपण टार्गेट तर ठेवलं, इथपर्यंत आपण आलो आहे, टार्गेट ठेवून स्टडी केली आणि एक्झामला जायचं आहे. आपल्याला पेपर सॉल्विंग टेक्निक पण पाहिजे. किती टाईम मॅनेजमेंट करायचं आहे, किती वेळ असतो एक्झामला. तर आपल्याला 100 क्वेश्चन असताना प्रीसाठी MPSC जी कंबाईन आहे आपली, त्यासाठी 60 मिनिटं असतात. त्याच्यासाठी तुम्हाला पेपर सॉल्विंग टेक्निक पण पाहिजे. त्यासाठी तुम्ही आधी पेपर सॉल्विंग केले पाहिजे, तिथं आपल्याला टाईम मॅनेजमेंट होईल. आता BMCची एक्झाम झाली मित्रांनो, तुम्ही स्पर्धा परीक्षा MPSCवाले पण कोणी दिली असेल, त्याच्यात मुलांना टाईम मॅनेजमेंट जमलेलं नाही, त्यांचे 5-5, 10-10 क्वेश्चन राहिलेले. तिथं BMC क्लर्क होती मित्रांनो. त्यासाठी तर MPSC आपल्याला माहिती किती हार्ड आहे. चला, नेक्स्ट पॉईंट, आपलं ते टॉपिक नाही आहे. तर एका विषयाचे जास्त बुक वाचण्यापेक्षा आपण काय करतो मित्रांनो, जे नवीन मुलं येतात, मी रंजन कोळंबे सरांचं घेतो, लक्ष्मीकांत सरांचं घेतो, म्हणजे 2-2, 3-3 बुक घेतं एक विषयाचं, आणि ते वाचत बसता. ना याच्यातलं येतं ना त्याच्यातलं येतं. आपण त्याच्यापेक्षा लिमिटेड स्टडी मटेरियल ठेवा आणि जास्तीत जास्त टाईम रिव्हिजन करा मित्रांनो, जेणेकरून नक्कीच फायदा होईल. आपण एका विषयाचे 2-3 बुक घेण्यापेक्षा एकच बुक घ्या आणि तेच चांगलं करा, तरच नक्की फायदा होईल. आपण काय करतो, 2-2, 3-3 घेतो आणि एक पण पूर्ण होत नाही, आणि हे पण लक्षात नाही, ते पण लक्षात नाही. नवीन मुलांसाठी सांगतो मित्रांनो, जे जुने आहात त्यांना तर खूप नॉलेज आहेत. मी असं म्हणत नाही त्यांना नॉलेज नाही, पण कोणी ह्या चुका करत असन, हार्डवर्क करतात. आता स्मार्ट वर्क करा मित्रांनो, कारण आता स्मार्ट वर्कवालेच पुढे जात आहेत. नेक्स्ट पॉईंट बघू मित्रांनो, नो लॉजिक आपण लावतच नाही. एक्झाम आयोगाला काय पाहिजे काय नाही पाहिजे, आपण लॉजिक लावत नाही. बस माझं बुक पूर्ण पाठ झालेलं आहे, बस आपण ते हिशोबानंच एक्झामची तयारी करतो आणि फेल होतो मित्रांनो. कारण आता करंटमध्ये इकॉनॉमिक्सचं काय, करंटमध्ये जे करंटला क्वेश्चन येतात बघा मित्रांनो, जे इकॉनॉमिकच्या बुकमधून पण येत नाही आहे, जे करंट अफेअर्समध्ये आहे आपलं परिक्रमा, याच्यातून क्वेश्चन पडू शकता मित्रांनो. म्हणजे तुम्ही चांगलं स्टडी मटेरियल वापरा आणि आयोगाला काय पाहिजे एक्झाम ओरिएंटेड स्टडी करा मित्रांनो, आणि तिथं लॉजिकनुसार स्टडी करा. जास्तीत जास्त रिव्हिजन करा, कमीत कमी बुक, जास्तीत जास्त रिव्हिजन, तरच तुमचा नक्की फायदा होईल मित्रांनो. तुम्ही बघू शकता इथं हार्डवर्क काय असतं, स्मार्ट वर्क काय असतं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.